नमस्कार. आज आपण आलेलो आहे खंडाळा येथे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा आपण बघतोय की 3-4 दिवसापासून प्रचाराला अतिशय वेग आलेला आहे. अनेक उमेदवार असतील, तर आता आपल्या इथे राष्ट्रवादीचे काही नेते आणि काही कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव रवींद्र सुभाषप्पा पाटणे. रवींद्र सुभाषप्पा पाटणे. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? आता जर समजा आता हे जे इलेक्शन चालू आहे, तर अनेक आपल्या विभागामध्ये अनेक प्रश्न असतील. समजा जिल्हा परिषदचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा गावात अनेक इतर प्रश्न असतील. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? असं खंडाळा हे तसं उपेक्षित गाव आहे. तिथं कुठल्याही लोकांनी कुठल्याही नेत्यांनी विशेष असं लक्ष दिलेलं नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की स्थानिक एखादं चांगलं नेतृत्व उभं व्हावं, ते पुढे यावं आणि त्या नेतृत्वाने या गावातले प्रश्न सोडवावे. म्हणून आम्ही काही नव्या एका माणसाला, नव्या एका व्यक्तीला विचारधारेत आणत आहोत आणि तो या लोकांचे प्रश्न सोडवू आणि सक्षम नेतृत्व तयार व्हावं या दृष्टीने आम्ही आमचा उमेदवारी दाखल आहे. असं तुमचं आपल्याला खंडाळ्यासाठी सक्षम नेतृत्व असं कोण आपल्याला वाटतं? असं कोण सक्षम नेतृत्व आहे खंडाळ्यामध्ये? आहे असं नाही, ते तयार होणार आहे. त्याच्यासाठी त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही बाळासाहेब शिंदेला उमेदवारी दिली, राष्ट्रवादी काँग्रेसची. आणि त्यांना जर लोकांनी प्रतिसाद, म्हणजे आहेच लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, आणि जर ते पंचायत समितीच्या माध्यमातून जर गेले तर त्यांना प्रशासनिक कामाचा आणि या गोष्टीचा बराच अनुभव आहे. त्या माध्यमातून ते जर गेले, याच्या आधी पण त्यांनी प्रशासनिक कामात तहसीलची राशन कार्ड असो, संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ योजना असो, की कामगार कल्याणचे असो, की मुलांच्या शिष्यवृत्तीचे काम असो, या सगळ्या कामांमध्ये अग्रणी राहून त्यांनी 1000 ते 1500 लोकांना खंडाळ्यातल्या या माध्यमातून लाभ दिलेला आहे. आणि असं यापूर्वी खंडाळ्यात कुणी अशा प्रकारची कामं केली नाही. म्हणून आम्ही या नवख्या उमेदवाराला या स्पर्धेत उतरवलं आहे. नमस्कार. हो, नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव प्रमोद पवार. प्रमोद पवार. आता जे समजा पंचायत समितीचं जे इलेक्शन चालू आहे, यामध्ये अनेक आपल्या गावातून समजा जवळजवळ 4 ते 5 उमेदवार उभे आहेत. आपण बरोबर की? बरोबर. तर एक युवा म्हणून आपल्याला काय वाटतं याची गावातून? समजा आम्ही प्रसार माध्यमातून अनेक प्रतिक्रिया घेतल्या की गावातून जिल्हा परिषदेसाठी आपल्या गावातून उमेदवार पाहिजे, पंचायत समितीसाठी सुद्धा आपल्या गावातून एक असा आपल्यात राहणारा, आपल्या समस्या जाणणारा असा उमेदवाराची आपल्या गावासाठी आवश्यकता आहे. अशा अनेक आपल्या गावातून प्रतिक्रिया निघल्या. म्हणजे लोकांची इच्छा, आपल्या गावाचा हक्काचा माणूस असायला पाहिजे. तर आपली याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? कोण आपल्याला असं सक्षम, असं एक मिनिट, सक्षम असं आपल्याला कोणतं युवा नेतृत्व आपल्याला असं वाटतं? आता आमची जी इच्छा होती पहिल्यापासून, बाळूभाऊ शिंदे, आता हे निवडणूक लढवायच्या आधीपासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. आणि त्यांनी आमचे इतके कामं केले, आमचे म्हणण्यापेक्षा बाकीचे इतर गोरगरीब ओळखीचे असो नसो, फक्त एक फोन करायचा आम्ही त्यांना का भाऊ असं आहे, बस ते लगेच सांगायचं का मला माझ्या ऑफिसला पाठवून द्या, तुमचं काम होऊन जाईल. आणि नंतर मध्यंतरी आमच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये पर्सनली त्यांनी खूप जास्त लक्ष देऊन, त्यावेळेस तर काही इलेक्शनचं हे पण होतं, पण त्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन आमचे बरेचसे मार्ग प्रश्न त्यांनी सोडवले त्याच्यामध्ये. आम्ही त्यांना म्हणलो, तुम्ही आता एवढं काम करताचे तर थोडं सत्तेवर गेल्यावर फरक पडतो, अजून आपली जास्त काम होतील. आमची इच्छा होतीच पहिल्यापासून घेऊन व्हावा, आणि त्या योग आला जुळून आला, ते राहिले सुद्धा, तर मग असा इच्छा आहे आम्हाला तर ते निवडून यावा. त्याच्यासाठी ते उमेदवार आमच्यासाठी तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय आव्हान कराल? माझं तर आता सगळ्या नाव राहील का आता तरुण नेतृत्व आहे, त्याच्यानंतर काम करण्याची क्षमता आहे, हुशार आहे, तर एक संधी सगळ्यांनी एकदा त्यांना देऊन पाहावा, अशी आमची सगळ्यांना गावकऱ्यांना, जेवढे आपल्या पंचायत समितीची म्हणजे जेवढे आहे मतदार त्यांना म्हणजे विनंती का आमच्या उमेदवार, आपल्या सगळ्या उमेदवार मिळून त्यांना निवडून द्यावं. म्हणजे समजा आता जे समजा आपल्या पंचायत समिती मार्फत आपण बघितलेलं आहे की जवळजवळ 5 ते 7 वर्ष झालेले आहे. बरोबर. आपण जे समजा माग एक उमेदवार निवडून दिला होता, आपल्याला त्याच्याविषयी काही जास्त बोलायचं नाही, पण आपल्याला काय वाटतं का कोणते कोणते काम असे रचलेले, समजा आपल्यावाले डायबिटीचे काम असतील किंवा शेतकऱ्याच्या फायले असतील, किंवा अजून काही समजा काही अजून समस्या असतील, तर आपल्याला वाटतं का हे जे आपण जे सांगितलेले जे उमेदवार आहे याशी सर्व काम करू शकतील का?
मग आता मग त्याच्यासाठीच आमची इच्छा होती का हा जो आपला हक्काचा माणूस आहे, 1 रुपया न घेता कोणाचा, हा आपला विनामूल्य काम करणार आहे. आणि कोणताही गोरगरीब माणूस जो आमच्या उमेदवार आपल्या उमेदवाराकडे ते काम झालंच म्हणून समजायचं. आता सत्तेवर नसताना त्या माणसाने आपल्यासाठी एवढी कामं केली. ज्यावेळेस तो प्रत्यक्ष त्या पंचायत समिती त्या ऑफिसमध्ये सत्तेमध्ये येईल, निवडून येईल, तर अजून त्यांची पॉवर वाढेल, अजून जास्त कामं होतील. त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतचे विषय असेल काही ते मार्गी लागतील, तिथे बऱ्याच अडचणी आता ते बोलणं योग्य नाही सगळ्याचं. बरोबर ते आता ते माणूस जर आपला गेला तिथं सत्तेमध्ये तर काम जे 50ची स्पीड होती ती 100ची होऊन जाईल. सत्तेमध्ये आपल्याला फरक पडतो. बरोबर. त्याच्यामुळे आपली इच्छा आहे का बाबा आमच्या आपल्या उमेदवाराला सगळ्यांनी एकमते निवडून द्या. मग 5 वर्ष बघू आपण, तुम्ही एकदा निवडून तर द्या, म्हणजे मग आपल्याला त्याला सेवेची इतर उमेदवाराला तुम्ही संधी दिली ना, मग 5 वर्ष आपल्या उमेदवाराला संधी द्या सगळ्यांनी, कळेल मग काय होईल काही नाही. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. छान बोलला बरं.